माझं आणि विठ्ठलाचं. तत्व एक. आमचं नाव घेतलं म्हणजे विठ्ठलाचं नाव घेतल्यासारखं आहे आणि विठ्ठलाचं नाव घेतलं म्हणजे आमचं नाव घेतल्यासारखं आहे. अक्कलकोटात बसून विठ्ठलाचं नाव घ्या किंवा पंढरपुरात बसून आमचं नाव घ्या, काय फरक आहे? नाव वेगळं असतं, रूप वेगळं असतं, पण ज्याची अनुभूती घ्यायची असते ते परमसत्य मात्र एकच असतं. नद्या कितीही वेगवेगळ्या असल्या तरी त्या शेवटी एकाच समुद्राला जाऊन मिळतात. भक्त जर नावात अडकला तर तो भेद पाहतो आणि जो तत्व समजतो तो एकत्व अनुभवतो. देवाला नावाची गरज नसते, तो भावाने ओळखला जातो आणि भाव शुद्ध असेल तर नाव कोणाचंही घ्या ते आमच्यापाशी पोचतच. आणि शेवटी भक्त आणि भगवंत यात अंतर